खूप दिवस झाले व्हिडिओ टाकलेच नाहीत. काय प्रत्येकाला काहीतरी काम असतं, त्यामुळे मला टाकता आलं नाही, काही गडबड होती. तर आज ठरवलं छानपैकी चला कोलंबी रस्सा बनवून घेतलेला आहे. तर मग छानपैकी कोलंबीच्या रस्स्याचा आपला व्हिडिओ करूया. त्यासाठी बघा मी कोलंबी स्वच्छ धुवून वगैरे मस्त निवडून घेतलेली, त्याचे धागे वगैरे काढून डोके वगैरे काढून छानपैकी अशी कोलंबी हळद मीठ लावून बाजूला करून ठेवलेली आहे. आता ओला नारळ कापून मस्त की बघा ह्याची चटणी करून घेतली आहे, मस्त फोडून घेतलेलं आहे ओला नारळचा. आणि छानपैकी त्याची चटणी म्हणजे लसूण कोथिंबीर वगैरे मस्त मिक्स करून छान त्याची चटणी करून घेतली. पातेल्यामध्ये तेलामध्ये मस्त ही चटणी परतवून घ्यायचं, म्हणजे हा वाटण परतवून घ्यायचा आहे. त्यात आपल्याला गरजेनुसार हळद मसाला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी टॅमॅटो वगैरे टाकून परतवून घ्यायचं आहे. आता हे छान परतून झालं की आपण जी मॅरिनेट केलेली कोलंबी आहे ना ती त्याच्यात सोडून द्यायची, म्हणजे टाकून द्यायची. आणि छानपैकी अशी कोलंबी सगळी टाकली की परतून घ्यायचं आणि जेवढा पाहिजे तेवढा पाणी आपण टाकून घ्यायचं, म्हणजे जेवढा आपला रस्सा हवा आहे कमी जास्त जाड पातळ तेवढा रस्सा करून घ्यायचा आहे. आता टॅमॅटो टाकून घेतला, तुम्ही कोकम किंवा मस्त की चिंचही टाकू शकता. मी आता इथं टॅमॅटो टाकला, टॅमॅटोने छान चव येते कोलंबीला. आणि छान पाणी टाकून मस्त की दोन उकळी काढून द्यायची. याच्यात तुम्ही बटाटा वांगं टाकू शकता, पण मी काहीच न टाकता मस्त की असा रस्सा कोलंबीच करून घेतलेली. एक नंबर भाकरीवर तांदळाच्या छान लागते. आणि बाजूला मी कोलंबी फ्रायही केली होती. आता छानपैकी बघा कोलंबीचा रस्सा छान तयार झाला. ही मोठी अशी जम्बो कोलंबी होती, एकदम जम्बो मोठी कोलंबी होती. आणि छान अशी तळलेली म्हणजे फ्राय केलेली आणि रस्सा कोलंबी केली ना की जेवणाचा बेत एक नंबर होता. तर तो कोलंबी आपली छान तयार झाली. दोन उकळी काढून मस्त रस्साही आटून झालेला आहे. पातळ जाडमध्ये थोडं पातळच हवं, कारण मी मस्त बाजूला कोलंबी फ्राय केलं त्यामुळे थोडंसं पातळ झालं. भातावर भाकरीवर छान लागतो म्हणून मस्त पातळ अशी कोलंबीचं कालवण म्हणजे हा रस्सा करून घेतलेला आहे. चल तर रेसिपी साधी सिंपल आहे. बाजूला भाकरी आणि आपली मस्त थाली सजून दाखवलेली तांदळाची भाकरी, कोलंबीचा रस्सा, कोलंबी फ्राय मसाला छानपैकी असा बेच होता. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. साध्या सिंपल रेसिपी असतात, पण आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही राणेच रेसिपीला. मग या जेवायला, आजचं बेत मस्त झालं होतं. चला मस्त जेवायला या. आवडल्यास कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.